आणि शांत करा मॉनिटर, जरा बाहेर आवाज क्लिअर जात नाही. हॅलो चेक. हॅलो. आणि म्हणून बघा मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबापांचे प्रेक्षकांना शाही राणी शेगावचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बघा मित्रांनो, काय बारी केली बोनी, बाई 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 बाई. बरोबर आहे वा. मला वाटलं होतं की नक्कीच कुठेतरी बुवा भाषा मागून घेण्याचा प्रयत्न निश्चित करतील, पण बुवा गरपटलो. बरोबर आहे ना बुवा, हे पब्लिक खेळचं आहे. हे मगाशीच तुम्हाला वाटलं हे पब्लिक खेळचं आहे बुवा. इथं असा पंचायत माल चाललं, इथं कसा बुवा अगदी झणझणीत खाणारे लोक आहेत बुवा, त्याच्यामुळे त्यांना यत्ता बुवा पंचायत पाणी चाललं नाही बुवा. आणि म्हणून असो बघा, पण बुवाने बारी अगदी सुंदर आहे. म्हणजे त्यांच्या आयोजकांच्या शब्दाला मांडून बुवाने बारी सुंदर करण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केला. पण मला वाटतं बुवा येताना मुंबईबद्दल ट्रेन मधून आले. बरोबर आहे ना? काय घेतल्या बुवा येताना मुंबईतल्या ट्रेन मधून आलं. मला वाटतं हवा लागत लागत बुवा बहुतेक विसरलं की त्यांची बारी आजची डबल आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? मला खरं सांगा, म्हणजे आपण खेडेवाला, म्हणजे आपला तो बाबू आणि लोकांचा कारभार नको. तुम्हाला बुवांची बारी खरंच आवडली का हो? अगदी मनापासून सांगा. म्हणजे बुवा आज शाळा गलपाटलं तुम्ही, कारण मला कुठेतरी वाटलं होतं की शाळेत काहीतरी म्हणून ते निश्चित करतील, पण बुवाला तेवढं जमलं नाही. आता मला ठीक आहे मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंग पार बुवा म्हणतात की शाहीर आणि म्हणतात गणिताच बारी केली. बोललो ना बुवा, यांना खावलं ना, यांना सोबत आणखी समोसा वडापाव पण म्हणून त्यांना मुंबईत परत पाठवा, काय करायचं करतात. पण मला वाटलं होतं, म्हणजे बघा बुवा म्हणाले की शाहिरी म्हणतात गणिताच बारी केली आहे ना. आता मी दीड तास केली बुवांच्या म्हणण्यानुसार, पण बुवाने 2 तास केली. बरोबर आहे ना बुवाने? बरं, जे काही बुवा बारी तुम्ही केली ना, त्याचा लोकांना शब्द किती कळलं बुवा ते मला माहिती नाही बुवा. कारण मी जर ह्या कोपऱ्यात बसून जर बुवा मला आवाज येत नाही, तर निश्चित बुवा तुमचा काय जे तुम्ही गायलं ते शब्द लोकांना तुमचे कळलेले नाही बुवा. म्हणून मला मगाशी वाटलं की तुमचा बुवा आज दिवस नाही चांगला आहे, कारण आयोजकांनी कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधीच तुमचा आणि माझी मान आवडली बुवा. नाहीतर आज बरं बुवा म्हणतात इथं झपूक झपूक म्हणतात चालत नाही. मग तुम्ही काय केलं बुवा? झपूक झपूक नाही, पण थोडासा झाकून झुकून तुम्ही काहीतरी द्यायचं बुवा. पण बुवाला नाही जमला. मित्रांनो असो,
निश्चित गोवानी सुरुवात पण सुंदर केली आहे ना. आता मुंबईत राहतात गोवा, मुंबईत म्हणजे आजूबाजूला अगदी जागोजागी भाई आहे. गोवानी हिंदी सुरुवात सुरुवात केली, चांगली सुरुवात. हमें और जीने की चाहत होगी अगर न होते, त्यात पण भाऊ नको, त्यात पण त्याला काही सूट लागत नाही. शॉर्टकट पुस्तक आली असो. आणि म्हणून बघा मित्रांनो, स्तवनाचा पण विषय आहे. गोवानी सुंदर गायला बक्षीस आलेला आहे. ओंकार ग्राफिक्स, ओंकार शिंदे, विराज जाधव दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाण्याचा मुसरा करतो सुंदर गोवानी ईश्वराला स्तवन गायली. उभारण्या तारण्या जन्मला गाण्याचा ही गोवाचा विषय सुंदर होता. बरा गोवांचा माईक कसा जनावर म्हणजे ही गरिबांची रानू मंडळ, बरोबर आहे ना. ही गरिबांची कोण रानू मंडळ. गोवा करत बघा, मुंबईत राहणारा माणूस गोवा मुंबईत राहतात पण भाषा बघा मंडळ म्हणतात, आवाज आहे मंडळ. आता मित्रांनो, मुंबईत राहणाऱ्या माणसाची भाषा कशी शुद्ध पाहिजे ना. गोवा म्हणतात मंडळ, आवाज आहे मंडळ, मंडळ आजारी म्हणतात. गोवा तुम्ही मंडळ नाही, गोवा तुम्ही ईडीचा मंडळ आहोत. तुम्ही गोवा मंडळ नाही, तुम्ही मंडळ आजारी नाही. गोवा तुम्ही आजारी पडलेलं आहे. सगळ्यात चाली घेतली म्हणजे लोकांना मलेरिया होता पण गोवाला लवेरिया झाली नाही, बरोबर आहे ना. आणि म्हणून मित्रांनो, रात्र तुम्ही संगपात जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पहिला विषय गोवा, अगदी शास्त्रात तुम्हाला पहिला ठोका जिवारी लागलाय, थोडा सोसून घ्या. म्हणून म्हणते बघा, आजच माझा झालाय पगार. तुम्ही गोवाला एक शेर देतो, मॅन्यूचा आवाज वाढवायचा. हा दादा थोडासा मॅन्यूचा आवाज वाढला. हा म्हणून बघा मित्रांनो, गोवा कशी म्हणजे की राजेश बाबांना मोठा होता. मी अजून काय मोठा झालेलो. आता तुम्ही दुर्योगाने माझी स्तुती करता म्हणजे त्याचा मला निश्चित अभिमान आहे आणि तुमचे पण आभार मानतो की तुम्ही माझं कौतुक केलं. पण बघा बुवा, आता सामना मी मगाशी म्हटलं बुवा, मला वाटतं तुम्ही माझ्या मागून येऊन तुम्हीच पण काहीतरी उत्तर द्या. पण बघा तुम्हाला पहिला शेअर देतो ना की सामना तगडा करायला, सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. भाकरी भाजण्यासाठी चांगला तवा पाहिजे. आणि राजेश बुवा सोबत बारी करायला ओ लग्नानो वचातन पाहिजे, वचातन पाहिजे बुवा. पण तुम्ही काल पाडलं. म्हणून म्हणते बघा, पहिला विषय बुवा, अरे अभिमानात मोठेपणात बाजी मारू नाही देणारा नाता. फुल नको बनवू अक्कल लढवू, अरे फुल नको बनवू अक्कल लढवू. तुला सुटल काही कोणा. विषय कसा आहे बघा बुवा, विषय असा आहे की जेव्हा श्री रामचंद्र पैज लावतात तेव्हा तिथे लव आणि अंकुश बुवा उपस्थित होते. जेव्हा प्रभू रामचंद्र पैज लावतात तेव्हा लव आणि अंकुश तिथे उपस्थित होते. परंतु एकमेकाला ओळखत नसतात तेव्हा शर्यतीसाठी एक घोडा लावतात. त्या घोड्याला जो कोणी धरेल तो माझ्याशी युद्ध करेल, तोच हा घोडा शास्त्रातला तुम्हाला कसा देतोय तुम्हाला काय का. अरे कोणी नको बनवू अक्कल लढवू, मग तुला सुटल काही कोणा. उभा थांबा जरा घोडा, काय सांगा बुवा, उभा थांबा जरा घोडा. अरे तुला नवीन मी घोडा, उभा थांबा जरा घोडा, तुला नवीन मी घोडा.
तुला का महामोडा उमका बसला गोडा उमका बसला गोडा तुला मीठ मी गोडा तुला मीठ मी गोडा सामना करायला राजपाल भिडे तू मना आणून राजा आणि भुसा 100 रुपयाचा पारितोषिकाला वाणाचा मुसरा करतो. तसेच या ठिकाणी सदावर घराण्याची शक्तीवाली शाही काय मुक्ती नाच मंडळ तळे शिरवणी डांगेवाडी शाही मनोजला डांगे दादांच्या माध्यमातून संपूर्ण मंडळ 501 रुपये पारितोषिकाला वाणाचा मुसरा करतो. तसेच आमचे समाज बांधवांनी या कलेचे दत्ती सुभाष शिवराम सावळे सुटुडी याकडून 151 रुपये पारितोषिकाला वाणाचा मुसरा करतो. आणि म्हणून बघा बुवा हे असं का म्हणतात की माझ्या बाबा म्हणण्याचा प्रयत्न करा, कारण बुवा राजेश टिकम हा काही एवढा सोपा पेपर नाही बुवा तुमच्या शिवरायला. म्हणून तुम्हाला म्हटलं परत बघा आता बुवा म्हणतात की म्हणतात झापूक झुपूक म्हणतात तुमच्याकडे चालतो बरोबर ना बुवा. आमच्या म्हणतात राजापुरात येऊन बघा मग दाखवतो बुवा. थोडा महिन्यात लाभ नाही 4 तास फक्त मध्ये उद्या 3 वाजता गाडीत बसून राजापुरात चाललाय बारीला बुवा. तो जरा दाखवा बघू तुमचा केवढा आहे तो गाव गाव आणि कसा आहे तो बरोबर आहे ना. उद्या चाललो बुवा 4 तासाचा फक्त कालावधीमध्ये आहे बुवा. घरात जाऊन 4 तास झोप करणार आणि सकाळी बुवा गाडीत बसून राजापुरात जाणार. परत बुवा 11 तारखेला पण तुमचा राजापुरातच आहे. म्हणजे विचार करा खेडवाल्या बुवाला राजापुरात मान किती येतो. आणि तुम्ही म्हणून तुम्हाला म्हटलं बुवा या काळकाई मंदिरामध्ये ज्या शाहिराला कार्यक्रम करण्याची संधी मिळते त्याचा भाग्य आहे बुवा, त्याची लॉटरी आहे. पण तुम्ही नेलं घर पडलं बुवा. आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा दुसरा विषय बुवा तुम्हाला जास्त झुंबत नाही म्हणजे शास्त्रात तुमचा 2-3 ठोका देतो आणि माझी या ठिकाणी सर्व म्हणून बघा हा बुवा विषय आहे का शास्त्राचा विषय काय म्हणतो ऐका की तुझीची विनेद हंस पूर्वीनेद हो आणि तुझीची विनेद मी हंस पूर्वीनेद बाजू आहे माझी सत्याची
बरोबर आहे ना? नाहीतर बुवाने तरी सांगितलंय की राजेश बुवा पाणी कशी करतो आणि म्हणून बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो बुवा उद्या सकाळी राजापूर म्हणजे मित्रांनो 10च्या 10 दिवस डोण्याला काय डोना नाही आणि म्हणून बघा बुवा मला शोधून गेले की बुवा म्हणतात शहराने म्हणतात गवळ गायली या गवळीमध्ये म्हणतात बुवा हराम हा शब्द बोलले तर म्हणतात बुवाने मला शिवी दिली. आता मित्रांनो आपण सर्व कोकणात राहणारी माणसं आहोत खरं सांगाय हरामखोर ही शिवी आहे का? हरामखोर ही का शिवी आहे का? मी जर तुम्हाला असं म्हटलं असं ना मेलं बुवा वादी करणार वाद्यास गावलं आणि भटक्याली तुमच्या तर मी एक वेळ बोललो असतो बुवा की मी तुम्हाला शिवी दिली. आता आपण हरामखोर कोणाला म्हणतो जो कोणाचा ऐकत नाही जो टिंगल टावळ्या करतो जो घड्या करतो आपण म्हणतो काय हरामखोर माणूस आहे का? बुवा तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतो तुमचा कालीच नाही काय एवढासा कालीच आहे तो मला सुपायला करा बुवा आणि मग बुवानी गवत गायली की भीड में तन्हाई में सांगतो काय त्यांना मरेला त्यांना नवेला झालाय बुवाला प्यार की उलवाई में मुझे तुम याद आते हो मुझे तुम याद आते हो. बुवा त्यांच्या गवळीमध्ये काहीतरी बोलून गेले की गाणं म्हणता तुमच्या हाताला लागायचा नाही म्हणून बुवा बघा तुमच्या प्रेमाच्या गवळीला उत्तर कसं प्रेमात लागले म्हणून म्हणतो बघा युगा युगाचं नातं युगा युगाचं नातं अहो युगा युगाचं नातं घ्याय अरे सोडून मला तू करशील काय युगा युगाचं बघ हे नातं हाय मग सोडून मला तू करशील काय अरे राधी वाचून तुला गमणार राधी वाचून तुला गमणार लोकांना बुवा काहीतरी बोलायचं पण म्हणजे घेतलेला पैसा बुवा अंगावर काय नको त्या पैशाचा बुवा काहीतरी उपयोग केला पाहिजे. जर मी इथे येऊन फक्त 4 गाणी म्हणून गेलो है ना कमी हसवून लोकांना आणि शंभर नका लोकांना त्याचा उपयोग आहे का मित्रांनो म्हणून बुवा बघा
पुढचा विषय वा तुम्हाला नवीन काय झालाय माझ्याकडे नवीन घेऊन जा आले ना का ते नंबर एकचा आपल्या गावचा माहिती सोडा ये ना का ते नंबर एकचा आपल्या गावचा माहिती सोडा शिजवले मगाचा पाटाचा बैल गाला पैशाचा तुला विषय का कसं माहित का आहे ना बाळ हार मिसाला याला धरून चांगला जोडा आहे ना बाळ हार मिसाला याला धरून चांगला जोडा आला का माझ्या शिराडा राडा बघा आला का माझ्या शिराडा राडा मोठी म्हशीच्या आला यांचा पहिला माळा घेतो मित्रांनो या वर्षीचे माझं टायटल तुम्ही काय होतं ते निश्चित अगदी आपण सर्वांनी या ठिकाणी मनावरती घेतलं आणि दरवर्षी येणारं प्रत्येक राज्यसभाचं गाणं आपण सर्वजण मित्रांनो डोक्यावरती बसून म्हणतात तसंच या वर्षीचं माझं टायटल सॉन्ग मी गायलं होतं आपल्या समोर एका मोठ्या ठेवतोय आणि या ठिकाणी बालीची मित्रांनो सत्कार करतो म्हणून म्हणायचं बघा Você
जेव्हा तुला सजले एक फूल वाहतो ससे जेव्हा तुला वाहतो ससे एका बोकड्या दिला बाबाचा आणि काका देवीचं गाणं घेतोय आणि या ठिकाणी माझ्या बाळाची संता करतोय म्हणून म्हणायचं आहे बघा दिला हा दिली नवरात्री सणाची विश्वस्त कमिटीचे या ठिकाणी आभार मानतो या छोट्याशा शिबिराला या सेवेची संधी दिली आज मित्रांनो खऱ्या अर्थाने माझ्या कलेचं भाग्य झालं माझं स्वतःच्या कुठेतरी आज जन्माचं माझं आचित झालं या माऊलीच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम करण्याची संधी दिली त्या सर्वांचे लाभ आभार मानतो आपण सर्वजण अगदी वेळात या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे आभार मानतो शाहीर जे काय चांगलं माझ्या मुखातून गेलं असेल ते तुम्ही घ्या वाईट जे काय माझ्या मुखातून गेलं असेल ते माझ्या मनात परत करा अशी आशा बाळगतो तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या पिढीसाठी लाभ शुभेच्छा देतो आणि आलेल्या माझ्या रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे की प्रत्येकाने अगदी सावकाश आणि सुखरूपपणे आपल्या घरामध्ये प्रस्थान करायचे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन काही काळके माऊलीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद बोल श्री गजानन महाराज
त्यालाच काय म्यूट करायचं